महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महाराष्ट्र हादरला, सख्ख्या मुलानेच आईवडिलांना संपवले, कुऱ्हाडीचे घाव घालून केला आईवडिलांचा खून। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे गावात मुलाने स्वतःच्या आईवडिलांची कुऱ्हाडीने हत्या करून अखेर स्वतःचाही जीव संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। एकाच दिवशी संपूर्ण कुटुंब संपल्याने गावात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सावरगाव डुकरे येथील विशाल सुभाष डुकरे वय 42 या व्यक्तीने गुरुवारी सकाळच्या सुमारास आपल्या आईवडिलांवर कुऱ्हाडीने वार केले। यात वडील सुभाष डुकरे वय 75 आणि आई लता डुकरे वय 65 या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। आईवडिलांची हत्या केल्यानंतर विशाल डुकरेने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली। या भीषण घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली। स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। काही वेळातच बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, चिखली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले। घराला संपूर्णपणे सील करण्यात आले असून पंचनामा सुरू आहे। तिन्ही मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी जिल्हा उपरुग्णालय चिखली येथे हलवण्यात आले आहे। या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। पोलिसांकडून, शेजाऱ्यांकडून आणि नातेवाईकांकडून अधिक माहिती घेतली जात आहे। या घटनेनंतर सावरगाव डुकरे गावात शोककळा पसरली आहे। एकाच घरातील 3 व्यक्तींचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। आईवडिलांची हत्या करून पोराने स्वतःचाही जीव संपवल्याचा प्रकार समोर आल्याने गावात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला असून फॉरेन्सिक तपासणी आणि मृतदेहाच्या पोस्टमार्टम अहवालानंतरच हत्येमागचं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे। 2 दिवसापूर्वी रायगडमध्येही असाच प्रकार घडला होता। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, चिखली, बुलढाणा।